रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, मी आज झुणका भाकर बनवणार आहे। भाकरीचा व्हिडिओ मी अगोदर सेंड केला होता, तो तुम्ही पाहू शकता। आता झुणक्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही बघून घ्या। लांब चिरलेले कांदे, थोडंसं कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, बेसन, तिखट, मीठ, हळद। आता मी फोडणीसाठी तेल गरम ठेवले। आता आपलं तेल थोडंसं तापलेलं आहे। मी आता त्याची जिरे राईची फोडणी देते। आता आपले जिरे राई छान थडथडायला लागले। आता मी त्याच्यामध्ये कांदे टाकून घेते। आणि लगेच कढीपत्ता पण टाकते आणि छान पारदर्शक होईपर्यंत परतून घेते। आता आपले कांदे छान पारदर्शक झालेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाकून घेते। 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट आणि थोडीशी हळद टाकून मस्त एकजीव करून घेते। आता सगळ्या कांद्यांना छान तिखट मीठ लागलेलं आहे। मी आता त्याच्यात थोडं थोडं बेसन टाकत छान कालवते। बेसन थोडं थोडं टाकतच कालवायचं, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात। याप्रमाणे आता छान कालवत राहायचं जोपर्यंत कांदे बेसन ॲब्झॉर्ब करत नाही तोपर्यंत छान कालवत राहायचं। आता सगळं बेसन मी टाकून दिलेलं आहे। आता छान मिक्स करून घेते। हे पहा, आता छान मिक्स व्हायला लागले। आता बेसन छान कालवून झालेलं आहे। आता मी ह्याच्यावर थोडंसं पाण्याचे हापकारे मारते। आणि मग तसंच झाकून ठेवते। 2 मिनिटं झाल्यानंतर मी आता झाकण काढून बघते। आता आपलं झालेलं आहे। आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त कालवून घेते। हे पहा, आपला झुणका आता छानपैकी शिजलेला आहे। हे पहा, आता आपला झुणका मस्त पैकी शिजलेला आहे। आता पुन्हा मी 1 मिनिट झाकून ठेवून मग गॅस बंद करते।